जे 100 आणि 500 करोडचा बिझनेस चालवतात ना, ते आपल्यापेक्षा खूप जास्त काम करतात आणि तरी त्यांच्याकडे भरपूर वेळ असतो. आपल्याकडे ना दोन प्रकारची कामं असतात, इम्पॉर्टंट आणि नॉन इम्पॉर्टंट अशी दोन गोष्टी असतात. याचं सगळं गणित तेव्हा बिघडतं जेव्हा ह्या दोन गोष्टीमध्ये आणखीन दोन पॅरामीटर ऍड होतात. काही गोष्टी अर्जंट असतात आणि काही गोष्टी नॉट अर्जंट असतात. दिस इज कॉल्ड अर्जंट अँड इम्पॉर्टंट. दिस इज कॉल्ड नॉट अर्जंट अँड इम्पॉर्टंट. दिस इज कॉल्ड नॉट इम्पॉर्टंट अर्जंट आणि दिस इज कॉल्ड नॉट इम्पॉर्टंट नॉट अर्जंट. इम्पॉर्टंट काम जेव्हा नॉन अर्जंट असतं ना तेव्हा करणं गरजेचं आहे. व्हॉट इज नॉट अर्जंट बट व्हेरी इम्पॉर्टंट, सगळी लॉंग टर्मची कामं, रिलेशनशिपवर काम करणं नॉट अर्जंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. स्वतःला डेव्हलप करणं नॉट अर्जंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अर्जंट आणि इम्पॉर्टंट काय असतं, अशा गोष्टी ज्या खरं तर मी आधी करायला हव्या होत्या पण त्या मी तेव्हा नाही केल्या प्रायोरिटीने, म्हणून त्या आता अर्जंटवर आल्या. म्हणजे आजच्या आज मी नाही रिटर्न्स भरलं ना तर उद्या ब्लॉक होणार. अर्जंट लेवल पर्यंत आलाय म्हणून ते इम्पॉर्टंट झालेलं आहे. दुसऱ्याचं काम आपण अर्जंटली करत असतो, दॅट इज अर्जंट अँड नॉट इम्पॉर्टंट. दुसऱ्याची जबाबदारी असते ती आपण घेत असतो, अर्जंट अँड नॉट इम्पॉर्टंट. आणि सगळ्यात वर्स्ट स्क्वेअर म्हणजे नॉट इम्पॉर्टंट नॉट अर्जंट. याच्यात काय करतो आपण सांगा, फेसबुक, व्हॉट्सअप, एंटरटेनमेंट, एक्स्ट्रा जे प्रोडक्टिव्ह नाहीये ते सगळं. दिवसातला ना कमीत कमी 6 तास वेळ लोकांचा ह्याच्यात जातोय सध्या, एका रिसर्च मध्ये असं फाइंडिंग. तो एक आठवडाभर अशी एक शीट बनवून ना त्याच्यामध्ये लिहा माझं हे काम कुठलं आहे, हे काम कुठलं आहे. यू विल बी सरप्राईज की किती नॉन प्रोडक्टिव्ह काम आपण करतो.